आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. सर्वे सरा संगे सकाळ हा कार्यक्रमासाठी मी तुम्हाला स्वागत करत आहे. प्रत्येक दिवस पहाटे तुम्ही देवाचं वचन ऐकू शकता. असं असणं धावूया की प्रेषितची कृत्ये 2:33 येशू प्रभूबद्दल वचन सांगत आहे. तो देवाच्या उजव्या हाताने वर आभाळामध्ये उचलला गेला आणि तिथे पित्या परमेश्वराकडून त्यांनी वादा केली होती ते पवित्र आत्मा प्राप्त करून तुम्हा सर्वावर त्याने ओतून टाकले पावसासारखा. कारण येशू प्रभू म्हणत होते, योहान 7:37 ते 39 पाहत आहे. योहान 7:37, जॉन 7:37. येशूनं उंच स्वराने म्हटलं, अहो जे कोणी ताणे आहे त्यांना ताण द्यायला लागले, माझ्याकडे या, मी तुम्हाला जीवनाचं पाणी देतो. आणि सर्व पाहू लागले. कारण येशू ज्याला विश्वास करणारे प्राप्त करणारे त्या पवित्र आत्माबद्दल येशू ख्रिस्त सांगत आहे हे त्यांना ठाऊक नव्हते. पण शिष्यांना कळलं की येशू असं म्हणत आहे. तिथे लिहिलेलं आहे, येशू आतापर्यंत गौरव महिमा प्राप्त केला नाही म्हणून आतापर्यंत पवित्र आत्मा, देवाचा आत्मा मानवावर उतरलं नव्हतं, ओतलेलं नव्हतं. पण येशू कल्वरी क्रूस खांबावर 2000 सालीपूर्वी आमच्या सर्व मानव जातीच्या पापासाठी त्याने आपला जीव दिला आणि सर्वांचा पाप आपल्या अंगावर घेऊन सर्वांचा पाप मिटवून टाकला. आज आणि येशू आमच्यासाठी मरण पावून तो गाडला गेला, जिवंत उठला, स्वर्गामध्ये गेलेला आहे. आज पण त्याला विश्वास तुम्ही केला तर तुमच्या पापापासून सुटकारा भेटेल आणि देवाचा पवित्र आत्मा स्वर्गातून तुम्हाला भेटेल. विश्वास करूया, प्रार्थना करूया. हो तर दे बाबा, धन्यवाद प्रभू राजा, आमच्यासाठी या जगामध्ये मानवपणे येऊन आणि आमच्या सर्व पाप क्रूस खांबावर मिटून टाकलं. प्रभू, आज जे कोणी प्रार्थना करतात देवाच्या मला पापाच्या क्षमा भेटवते, मला सर्व संकटात सुटकारा भेटवते आणि देवाने प्रवचन दिलेल्या त्या पवित्र आत्माने मना पण भर प्रभू राजा. तो वर उचलला गेला परमेश्वर आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशुद्धता काढून टाक आणि पवित्र जीवन देण्यासाठी पवित्र आत्माने भर, देवाच्या शक्तीने भर. प्रभू आशीर्वाद कर, येशूच्या नावाने मागितो म्हणा ऐक प्रभू राजा. आमेन आमेन. गॉड ब्लेस यू. उद्या सकाळी आपण पुन्हा पाहूया. आमेन.